शेतकरी मित्रांनो, तुम्ही सोयाबीन आणि तूर हे आंतरपीक घेत आहात का? हा प्रश्न खास तुमच्यासाठी आहे. तुम्हाला एकरी 20 किलो बियाणं सोडायचं आहे सोयाबीनचं की 30 किलो? मित्रांनो, अधिक बियाणं म्हणजे जास्त उत्पादन, असा जो गैरसमज आहे तुमचा, त्याबद्दल मी तुम्हाला जी माहिती देणार आहे ती तुम्हाला आश्चर्यचकित करणार आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुमचं हजारो रुपयाचं नुकसान वाचवणार आणि उत्पादन वाढीस मदत करणार. प्रत्येक वर्षी अनेक शेतकरी एकच चूक करतात. आपल्या शेजाऱ्याने एकरी 30 किलो बियाणे पेरले म्हणून आपणही 30 किलो बियाणे पेरायचे. पण जमीन, बियाणे वेगळे, अंतर वेगळं. तर मित्रांनो, एकच बियाण्याचा जो दर आहे प्रति एकर हा कसा सारखा राहणार, असा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे. शेतात जास्त बियाणं पेरल्यामुळे रोपांची संख्या जास्त होते, जास्त दाटी होते. रोगांचा जो प्रसार आहे दाटीमुळे आपल्या पिकावर जास्त प्रमाणात दिसतो. सूर्यप्रकाश कमी मिळतो, अपेक्षेपेक्षा आपल्याला उत्पादन दरवर्षी कमी होते. तर ही चूक करू नका. जर शेतकरी मित्रांनो तुमची भारी जमीन म्हणजे हेवी सॉइल असेल, तर तिथं आपल्याला आपल्या शेतामध्ये दरवर्षी आढळत असेल की झाडामध्ये जर मोकळेपणा असला तर फांद्या भरपूर फुटतात, फुलं भरपूर लागतात, झाड चांगलं जोमदार वाढते. तर मित्रांनो, इथं आपल्याला काय करायचं आहे, सोयाबीनचं एकरी बियाणं 20 ते 22 किलो पेरायचं आहे आणि तर तूर आपल्याला 1 ते 1.25 किलो एकरी पेरायची आहे. जर मित्रांनो याच्यापेक्षा जास्त बियाणं तुम्ही तुमच्या शेतामध्ये पेरणीसाठी वापरलं तर पैशाचा तर खर्च जास्त आहेच विनाकारण आणि तुम्हाला उत्पादनामध्ये बी घट होईल, कारण पिकाची दाटी होईल. आता तुमची जमीन जर मध्यम स्वरूपाची असेल मित्रांनो, तर मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये काय होते, पिकाचा जो डेव्हलपमेंट आहे ही फार मोठ्या प्रमाणात दिसत नाही, जशी काळ्या जमिनीमध्ये दिसते. तर तिथं आपल्याला सोयाबीनचं बियाणं पेरायचं आहे एकरी 22 ते 25 किलो आणि तूर जे आंतरपीक आपण 6व्या तासावर टाकणार आहोत तिथं आपल्याला 1.25 ते 1.5 किलो तूर एकरी पेरायची. आता तिसरा विषय येते आपली हलकी जमीन. तर हलकी जमीनमध्ये बरेचदा शेतकरी मित्रांना ऑब्झर्वेशन मध्ये हे दिसलं की झाडाची डेव्हलपमेंट चांगली होत नाही, फांद्या चांगल्या डेव्हलप करत नाही झाड, तसेच बरेच ठिकाणी उगवून क्षमतेचा प्रॉब्लेम येतो. तर तिथं तुम्हाला एकरी सोयाबीनचं बियाणं 25 ते 28 किलो पेरायचं आहे आणि तूर 1.5 ते 2 किलोच्या दरम्यान एकरी लावायची आहे. असं करा मित्रांनो. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, एकरी 30 ते 35 किलो बियाणं टाकल्यामुळेच उत्पादन वाढते असं नाही. उलट तुमच्या शेतामध्ये रोपांची संख्या जास्त वाढेल, दाटी निर्माण होणार, रोगाचा प्रसार जास्त होणार, कमी फुलं, कमी शेंगा, उत्पादन कमी. शेतकरी मित्रांनो, तुम्ही कमेंट करा तुमच्या जमिनीचा प्रकार कसा आहे, मध्यम, भारी, हलका, तसेच एकरी बियाणं किती पेरणारा तुम्ही, आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा. धन्यवाद.